नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई। तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेतील 8 गावे आणि 4 वाड्या तहानलेल्या। उशिरा का होईना पण जुलै महिन्यात धुवाधार पाऊस सुरू असतानाही तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना वारंवार बंद पडत असल्याने योजनेअंतर्गत येणाऱ्या 8 गावांसह 4 वाड्यांतील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। पाऊस पडूनही पडरे पावसा कर पाणी पाणी तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेतील ग्रामस्थ नळाला पाणी कधी येणार याचीच वाट पाहत आहेत। या योजनेचे मागील 15 दिवसापासून पाणी पुरवठा पूर्णपणे खंडित असून गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून नियमित व सलग पाणी मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। उन्हाळ्यात बहुतांश गावात टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला। या संदर्भात शिखर समितीचे अध्यक्ष महादेव चांगू पाटील यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे। संबंधित पाणी पुरवठा खात्याचे उपअभियंता व अभियंत्यांना अद्याप पाईपलाईनमधील बिघाड शोधण्यात यश आले नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून समस्येची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याची खंतही व्यक्त करण्यात आली आहे। योजनेची तातडीने दुरुस्ती करून नियमित पाणी पुरवठा सुरू करावा, अन्यथा योजना तात्पुरती बंद करून सर्व प्रभावित गावांना पुन्हा टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली आहे। मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास कायदेशीर मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। लवकरच या संदर्भात शिखर समिती शिष्टमंडळ खासदार सुनील तटकरे यांची भेट घेणार असल्याचे समिती अध्यक्ष महादेव पाटील यांनी स्पष्ट केले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अंकुश गाणेकर, म्हसळा।